इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक कुंभनगरीमध्ये संपन्न होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर यांस महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण राहुल महाराज साळुंखे, समस्त विश्वस्त मंडळ यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाषा मंत्री उदय सामंत, मंत्री छगन भुजबळ, कुंभमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, शोभाताई बच्छाव, नाशिक शहरातील आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी साहेब, शांती ब्रह्मा गुरुवर्य हरिभक्त परायण मारुती महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. आणि परंपरा जोपासणारा संप्रदाय म्हणून मानला जातो. विठुरायाच्या चरणी 20-20 लाख लोक 27 दिवस चालत जातात. हीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपणारे हरिभक्त परायण पुणेकर महाराजांना देखील आज या संमेलनाचा विशेष पुरस्कार देण्याचा निर्णय आपल्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला. आणि म्हणून त्या संस्थेच्या लोकांनी जी माझ्याकडे मागणी केली होती की निवृत्तीनाथांचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी त्यांनी 50 लाखाची मागणी केली होती. तो 50 लाखाचा चेक घेऊन महाराष्ट्र सरकारची मंडळी साहेब आज व्यासपीठावर आलेली आहेत. तुमच्या हस्ते आम्ही तो 50 लाखाचा चेक देणार आहोत. त्याच्यामुळे अनावधानानं काय राहिला असेल तर त्या माझ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या चुका नाहीत, तर त्या मंत्री म्हणून माझ्या चुका आहेत असं समजून थोडंफार आम्हाला सगळ्यांना आपलं पोट मोठं करून पोटात घ्यावं. या सोहळ्यासाठी हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्र शासनाने संस्थानिकांना सुपूर्द केलेल्या या निधीमुळे वारकरी संप्रदायातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनातून पहिल्यांदाच संत साहित्याकरिता विशेष प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात आले. निधीतून संत श्री निवृत्ती महाराज साहित्य प्रचार प्रसार प्रसिद्धी विकास आणि उत्कर्ष यासाठी निश्चित आर्थिक मोठे पाठबळ मिळाले आहे. वारकरी संप्रदायातून सरकारचे विशेष आभार आणि कौतुक करण्यात आले. श्री संत निवृत्ती महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण राहुल महाराज साळुंखे यांनी संस्थानच्या वतीने सगळ्यांचे आभार मानले. रामकृष्ण हरी श्री विठ्ठल. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या विनंतीला मान देऊन काल मराठी विश्व संमेलनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुमित्राजी पवारताई, त्याचप्रमाणे मराठी भाषा मंत्री उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत साहेब या सर्वांच्या वतीने काल संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या संतांच्या साहित्याकरता प्रकाशाकरता विकास उत्कर्ष आणि प्रसिद्धीसाठी आम्हाला 50 लाख रुपये काल महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आले. मी निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने सर्व मंत्री महोदयांचे, महाराष्ट्र शासनाचे, सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. हा सोहळा होत असताना विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम जरी झाला असला तरी संत साहित्यात एक महाराष्ट्रात नाविन्यपूर्णता निर्माण व्हावी, संत श्री निवृत्तीनाथ महाराजांचं वाङ्मय साहित्य ग्रंथ हे विश्वभर पोहोचावे असा स्वच्छ उद्देश हा निवृत्तीनाथ समाधी संस्थानचा होता. त्यामध्ये विशेष प्रयत्न सगळ्या संस्थांचे आजी माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचे सर्व विश्वस्त मंडळ, प्रामुख्याने अक्षय महाराज भोसले, आध्यात्मिक आघाडी, शिवसेना, तसेच सर्वच पदाधिकारी अधिकारी वर्ग या सर्वांनी या सोहळ्यासाठी आणि या निधीसाठी विशेष प्रयत्न केले. संस्थांच्या सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने आपण सरकारकडे ती मागणी केली होती आणि त्या मागणीला पुरेपूर यश या ठिकाणी संपादन झालं. संस्थांच्या अध्यक्षपदी मी पदभार स्वीकारत असताना सर्व विश्वस्त मंडळांनी माझ्यावर एक विश्वास दाखल केला आणि हा विश्वास पहिलीच पाऊल एक सरकारने 50 लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी संस्थांकरता सुपूर्द केलेला आहे. मी सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे सर्व विश्वस्तांच्या वतीने, माजी अध्यक्षांच्या वतीने, पालखी सोहळा प्रमुखांच्या वतीने मी सर्व सरकारचे आभार व्यक्त करतो. या प्रसंगी संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री निलेश गाढवे, श्री सोमनाथ घोटेकर, विश्वस्त श्री हरिभक्त परायण महाराज गांगुर्डे, श्री अनिल काका गोसावी, श्री योगेश महाराज गोसावी, श्री नारायणदादा मुठाळ उपस्थित होते. एनसीएन न्यूजसाठी सचिन देवटे, नवीन नाशिक.